उगवले नारायण रूप बाळाचे घेऊन सोनियाच्या कळसाचा शेरवघा देऊन उगवले नारायण ऊन पडलं पिवळ सकाळच्या पारी बाई देवने सले सोवळ. मंडळी, जात्यावरचे ओवे आता क्वचितच कानावर पडतात, पण ह्या जात्याशी संबंधित एका गोष्टीचा फोटो मी तरीशी अपलोड केलाय आणि मला असं जाणवलं की खूप लोक ह्याच्याशी खूप त्यांचा जवळीक असा, कारण एका फोटोच्या खाली जवळजवळ 300-350 कमेंट्स होते आणि प्रत्येकान आपल्यापर्यंत आपली आठवण सांगितलेली. तर ती गोष्ट होती ही असा पिसरुंडी, हे काय आम्ही पिसरुंडी म्हणतो. बऱ्याच जणांनी आपल्याकडे काय काय म्हणतात त्या सांगितलं नाही. का पिठोळी म्हणतात, जात्यावरची किशी 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 असा बऱ्याच जणांनी सांगितलेली. तर नारळाच्या किशीपासून ह्या बनवतात. ब्रश कसा असता आणि दळून झाल्यानंतर उरलेला पीठ काढूच्यासाठी ह्या वापरतात. आणि एवढ्या लोकांनी ती त्याच्याशी जवळीक सांगितल्याने ना, तर म्हटलं तुमका एकदा दाखवूयात जाता आणि तुमच्या आठवणी पण थोडेसे जागे करूया. कारण आम्ही गावातली लोक अजूनही म्हणजे रोजच्या रोज जात्यावर दळण होत नसाल पूर्वीसारख्या, पण अजूनही आम्ही चणे किंवा कुळीत भाजल्यावर भरडूक, अगदीच झाला गरज पडली तर आपला घावण्याचा भरडूक किंवा असं रवं फोडूक आपण टोपातला करतो, त्याच्यासाठी कणी करू आम्ही जाता आवर्जून वापरतो. आणि खरोखरच गावात रावलेल्यांचा ह्या एक समाधान असा की ही गोष्टी आम्ही अजूनही बघतो, जे आजकाल लोकांका फक्त TV सिनेमांमधनं दिसतं ते आम्ही अजूनही वापरतो. आणि गावात रावलेल्याचा ह्या एक महत्वाची आणि समाधानाची गोष्ट असा की आम्ही अजूनही ह्या गोष्टींचा वापरतो. तर जाता कसा असता ह्या तुमका दाखवते. ह्या जाता असा आमच्याकडे छोटासा जाता असा, मोठा पण भरपूर असता, 2 जणा बसून दळतात. ह्या एकट्याक पुरणारा एवढा जाता असा, एकटा दळू शकता एवढा. ह्यो असा खुटो, आणि हे का तुम्ही मागाशी दाखवलंय ही पिसरुंडी का म्हणतात. आणि ह्यो खुटो कसो मारायचो असता, तर ह्यो नुसतं लावलेलो असता. हे बघा, खुटो लावच्यासाठी असता हैसर ह्यो असं होल, त्याच्यात किशी लावची लागता, कारण तो खुटो घट बसणार नाही, सुट्टा. पण अशी किशी ठेवायची, त्याच्यावर ठेवायचो खुटो आणि असं दगडात आपटायचं. खुटो बसलो काय जाता दळून तयार. तर मंडळी, आमच्यासारखी जाता वापरणारी कोण कोण असत त्यांनी नक्की कमेंट करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.